जो आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे प्रोत्साहनपर अनुदानबाबत सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? सरकारकडून कोणते नवीन निर्णय घेण्यात आलेले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सहकार मंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्याबद्दलची ही सविस्तर माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत अनेकदा तांत्रिक अडचणी येतात किंवा शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी सहकार मंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. आता प्रत्येक बुधवारी सहकार मंत्री स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेची प्रगती, उद्भवणाऱ्या समस्या आणि नवीन अपडेट्स थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील. नुकतीच सहकार आयुक्ताच्या उपस्थितीत अशीच एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे, ज्यातून अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. शेतकऱ्यांमध्ये सध्या एक मोठी भीती पसरवली जात आहे की ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे किंवा जे यासाठी पात्र ठरले आहेत, त्यांचा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ बंद केला जाईल. मात्र सहकार मंत्र्यांनी ही बाब पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे. म्हणजेच गव्हर्नमेंटकडून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सरकारी नियमानुसार कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजना या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या योजना आहेत. कर्जमाफी ही थकीत कर्जातून मुक्त करण्यासाठी आहे, तर नमो शेतकरी योजना ही वार्षिक आर्थिक सहाय्य मिळवण्याची योजना आहे. तर नमो शेतकरी योजना हे वार्षिक आर्थिक सहाय्यक आहे. त्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगत असेल की कर्जमाफीमुळे तुमचे हप्ते बंद होतील, तर अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अशा प्रकारची कोणतीही शासनाकडून कन्फर्म तरतूद निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यातील कर्जमाफी योजनांचा आवाका खूप मोठा आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी सुमारे 32 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यामध्ये दोन मुख्य गट आहेत. तर पहिली गट आहे 2 लाखाच्या आतील कर्जदार, ज्यांचे एकूण कर्ज 2 लाखपर्यंत किंवा 2 लाखाच्या आत आहे. आणि दुसरी गट आहे 2 लाखावरील कर्जदार, सुमारे 3,79,000 कर्ज खाती अशी आहेत, ज्यांची कर्जाची रक्कम 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहेत. सध्या सरकारने 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यापैकी 11 लाख शेतकऱ्यांनी आपली KYC किंवा KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. KYC पूर्ण होणे हा कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. अनेक शेतकरी विचारत आहेत की आम्ही KYC केली आहे, पण खात्यात पैसे कधी येणार? तर याचे उत्तर IT विभागाच्या प्रक्रियेत लपलेलं आहे किंवा अडकलेला आहे. ज्या 11 लाख शेतकऱ्यांनी KYC केलेली आहे, त्यांची माहिती सध्या IT विभागाकडून पडताळली जात आहे. ही माहिती पूर्णपणे अपडेट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जसा हा डेटा अपडेट होईल किंवा अपलोड होईल, तात्काळ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात होईल. सहकार मंत्र्यांच्या मते हा तांत्रिक अडथळा आज किंवा उद्यामध्ये दूर होऊ शकतो आणि त्यानंतर वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही, ते दुसऱ्या यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. सहकार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसरी यादी 10 ऑगस्ट नंतर कधीही प्रसिद्ध केली जाऊ शकते. त्यासाठी एक अट महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. जशी पहिली वितरण प्रक्रिया आणि KYCचा वेग वाढेल, तशी दुसरी यादी प्रसिद्ध करण्याचा मार्ग हा मोकळा होईल. त्यामुळे जर तुमचे नाव पहिल्या यादीत आले असेल आणि KYC बाकी असेल, तर ती तातडीने पूर्ण करून घ्या. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी वन टाईम सेटलमेंट म्हणजेच OTS ही एक मोठी संधी आहे. जर तुमचे कर्ज 2 लाखाच्या वर असेल, तर तुम्हाला वरील रक्कम स्वतः बँकेत भरावी लागेल. एकदा का तुम्ही 2 लाखावरील वाढीव रक्कम भरली की तुमचे खाते 2 लाखाच्या मर्यादित येईल. त्यानंतर तुम्हाला शासनाकडून मिळणारी कर्जमाफीची रक्कम तात्काळ दिली जाऊ शकते. या प्रक्रियेसाठी सरकारने 31 मार्च 2027 पर्यंतची मोठी मुदत दिलेली आहे.
या काळात शेतकरी टप्प्याटप्प्याने आपली रक्कम भरून कर्जमुक्त होऊ शकतात. सोबतच नियमित कर्जदार आणि 50,000 प्रोत्साहनपर अनुदान सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. आम्ही वेळेवर कर्ज भरले आहे, आम्हाला आमचे 50,000चे प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार, असा प्रश्न वारंवार विचारला जाऊ शकतो. राज्यात सुमारे 23 लाखापेक्षा जास्त नियमित कर्जदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची पण थोडी प्रतीक्षा करावी लागणारी बातमी आहे. सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की कर्जमाफीची प्रक्रिया आणि प्रोत्साहनपर अनुदानाची प्रक्रिया या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राबवल्या जाणार नाहीत. सरकारचे सध्याचे प्रथम प्राधान्य थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्यावर दिसून येत आहे. एकदा का कर्जमाफीचे टप्पे पूर्ण झाले की त्यानंतरच नियमित कर्जदारांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू होईल. याचा अर्थ असा की नियमित कर्जदारांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागू शकते. मात्र यात एक सकारात्मक बाजू अशी आहे की कर्जमाफीची परतफेड करणाऱ्या कालावधीतच हे अनुदान देण्याचा सरकारचा विचार दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जदार शेतकऱ्यांमध्ये सध्या एक मोठी मागणी जोर धरत आहे. ती म्हणजे प्रोत्साहनपर अनुदानाची जी काही रक्कम आहे ती वाढवून मिळणे. या संदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि निवेदनही दिली गेलेली आहेत. जर या प्रक्रियेला उशीर झाला आणि सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला तर ही रक्कम वाढवून मिळण्याची शक्यतासुद्धा दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तसे झाल्यास शेतकऱ्यांना आपल्याला मोठा फायदा दिसून येईल. थोडक्यात सांगायचे झाले तर सहकार विभागाच्या या साप्ताहिक पत्रकार परिषदांमुळे शेतकऱ्यांना कामात पारदर्शकता आणि वेळेवर माहिती मिळत राहू शकते. तुमची KYC झालेली असेल तर तुमची खाते कधीही कर्जमुक्त होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, बघूया पुन्हा या 2-3 दिवसामध्ये काही नवीन अपडेट येणार आहे का? तर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्वक वाटला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवू शकता. लिंक व्हॉट्सअपवर पाठवू शकता. पुन्हा भेटू अचूक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान.